ताई, अहमदाबादमध्ये तुम्ही जाऊन आलेला आहात आणि तिकडच्या सायन्स सिटीला भेट दिलेली आहे. तिकडच्या पेंगुइन कक्षाची सुद्धा तुम्ही पाहणी केलेली आहे. काय माहिती मिळाली आहे तिकडनं? मुळामध्ये अहमदाबादला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की मी जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण गेलो. माझ्याबरोबर शनिवार होता, माझ्याबरोबर उपमहापौर, त्याचप्रमाणे गुजरात आणि मुंबई याला कंटिन्यू समन्वय याच्यामध्ये असलेले अधिकारी त्रिपाठी सर, जे आमच्या जूचे डायरेक्टर आहेत, अशा पद्धतीने आम्ही, माझ्याबरोबर माझे OSD महापौरांचे म्हणून आम्ही गेलेलो. आम्ही प्रत्येकाने स्वखर्चाने गेलो. मुळामध्ये मला कुठेही केल्यानंतर याच्यावर खरं म्हणजे बोलायचंच नव्हतं, कारण मुक्या पक्षी प्राण्यांवर राजकारण करून असलेल्या मुंबईला अस्थिर करणं हे मुळातच माझ्या पक्षप्रमुख सन्माननीय आणि आत्ताचे मुख्यमंत्री, देशामध्ये अव्वल नंबरमध्ये येणारे, त्यांनाही ही खरी गोष्ट मान्य नाही की जे मुके प्राणी पक्षी जे लोकांचा जंगलामध्ये किंवा ज्या ज्या त्यांच्या जे टेम्परेचर त्या याच्यामध्ये राहणाऱ्या पक्ष्या प्राण्यांवरना राजकारण करून मुंबईला बदनाम करायचं, तर मी ह्याच्यावर बोलणार नव्हती. मी अहमदाबादमध्येच असताना नुसतं पोचलं हे जेव्हा आम्ही फेसबुकवर लाईव्ह केलं, अचानक सगळ्यांना इकडे उलट्या व्हायला लागल्या. मग ते भातकळकर असतील, दणादण उलट्या चालू झाल्या. मुळामध्ये मीच कुठेच बोलले नाही, मी कुठली तुलनाच केली नाही आणि करायच्या आधीच यांच्या उलट्या चालू झाल्या असतील ओकार्या, तर त्याला काय करावं आता. ज्या अहमदाबादमध्ये मी पोचले, आदल्या दिवशी आम्ही फोन केला होता, गपचूप तर गेले नाही. तिकडच्या प्रशासनाला, तिकडच्या महापौरांना फोन केला होता. त्यांचं उतरल्यानंतरचं जे आदरातिथ्य होतं ते अतिशय उत्कृष्ट होतं. म्हणजे त्यांनी आम्हाला जो ब्रेकफास्ट दिला, त्या ब्रेकफास्टमध्ये जिलेबी फाफडा इतका चविष्ट, आणि त्यांचं त्यावेळेला जे बोलले की जिलेबी फाफडा और किशोरी बेन आपडा, हे मला आवडलं. आणि हे आवडल्यामुळेच जे माझ्या मुंबईमध्ये, आमच्या मुंबईमध्ये जे आमचे गुजराती बांधव आहेत, भगिनी आहेत, त्या सगळ्या लोकांचे मी मनापासून आभार मानते, त्यांचे पण आणि इथल्यांचे पण. का तर हे आदरातिथ्य, जसं आमच्याकडे एक म्हटलं जातं, आमच्या कोकणात, आमच्या कोल्हापुरात, कुठेही महाराष्ट्रात कुठलाही पाहुणा आला तर तो उपाशी जात नाही, त्याचं आदरातिथ्य चांगलं केलं जातं. ही आम्हाला छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेपासूनचे जे संस्कार दिले, ते संस्कार आजही महाराष्ट्रात, मुंबईत आपल्याला दिसतात. आपल्याकडे आलेला पाहुणा कधीच उपाशी किंवा आदरातिथ्याने परिपूर्ण असतो. ते आदरातिथ्य तिथल्या महापौर, जे उपमहापौर महिला आहेत आणि महापौर पुरुष आहेत, त्या दोघांनी अतिशय चांगलं आदरातिथ्य केलं. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची संस्कृती, संस्कार आमच्यामध्ये आहे. आणि मग ज्या पक्ष्यांवर, ज्या प्राण्यांवर बोलायचंच नाही ठरवलेलं, पण मग मला बोलण्यासाठी भाग पाडणारे, मग ते भातकळकर असतील, मग ते आशिष शेलार असतील, किंवा आमचे राणे सुपुत्र ते असतील, मला एक कळत नाही
जर इथे पेगविन आणण्याला आम्ही सुरुवात खूप आधी केली होती, आदित्य साहेबांनीच केली आणि त्या पेगविनला 2016ला मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही पेगविन हे लोकांसाठी खुले केले. तर त्या पेगविनवाला आदित्य ठाकरेंना काय म्हणतायत, पेगविन युवराज. मग आता आशिष शेलारांना म्हणायचं का गुजरात पेगविन, भातकळकरांना म्हणायचं का गुजरात पेगविन. मला एक कळत नाही कशासाठी आपण हा वाद घालतोय, का तुम्ही तो वाद वारंवार मुंबईला अस्थिर करताय, मुंबईला बदनाम करताय, महाराष्ट्राला बदनाम करताय, सतत आरोपावर आरोप करताय, सिद्ध तर एकही करत नाही. आणि एवढं सगळं असून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुंबईला तुम्ही बदनाम करताय. जे जे चांगलं आहे सगळीकडे, तिथेही काही गोष्टी चांगल्या आहेत, खूपच चांगल्या आहेत, इथेही अधिकाधिक चांगल्या आहेत. चांगलं त्याला चांगलं म्हणूया ना. फक्त फरक आता तुम्हीच अगदी ओकाऱ्या करून करून सगळा बेंबाटा बाहेर काढलाय. तर आता तुम्हाला सांगते फरक काय. मी नरेंद्र मोदी साहेब जे आमचे पंतप्रधान आहेत देशाचे आणि ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये अनेक वर्ष काम केलं, त्यांचे मनापासून आभार मानेन. कारण ज्या मुख्यमंत्र्यांनी त्या गुजरातच्या लोकांना चांगलं देण्यासाठी जे काही प्रयत्न केले, त्या प्रयत्नांनी गुजरात आज जो मुंबई बरोबर तुलना करायला बघतंय त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे मोठे हात आहेत. म्हणून आभार आहे. चांगलं केलंय. मग जर चांगलं केलंय तर इथले मुख्यमंत्री जे अनेक वर्ष मुंबईतच जन्मले आणि इथल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, ज्या बाळासाहेबांनी या सगळ्याला योगदान दिलं, महाराष्ट्राला मुंबईला नव्हे देशामध्ये पण अनेक वेळा त्यांनी आवाज उठवले. आणि आत्ता तुम्ही सांगताय की 1993च्या वेळेला शिवसेना भाजप बरोबर होती. अहो भाजप शिवसेनेबरोबर होता. एकाची पण हिंमत झाली नव्हती तेव्हा. मला माहिती आहे, कारण आम्हाला कल्याणमध्ये उतरून टाकलं होतं डब्यातून, जायचं नाही म्हणून तुम्ही पुढे. त्यामुळे किमान इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका. आणि आज ज्या पद्धतीने आपल्याला आता आपण मला नाव दिलंय ना, चिवाताईने आम्हाला नाव दिलंय कांगारू उडी मारणाऱ्या. त्यांनी सांगितलंय की का म्हणू नये पेगविनकर. अरे बरं झालं, चांगलं केलात. पेगविनकर हे मुंबईकर झाले हे तुम्ही सिद्ध केलात. आज त्याच मुंबईच्या असलेल्या वातावरणामध्ये, मुंबई कधीच एकदम गरम एकदम थंड असं दमट वातावरणातली मुंबई आहे. आणि त्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने हम्बोल्ट पेगविन आपण जे आणले, ते पेगविन इथे आता मुंबईकर झाले. हे तुम्हीच नामकरण केलं माझ्या आडनावाचं. पेडणेकर नाही, आता पेगविनकर. चांगलं आहे. निष्पाप जीवांचं आडनाव मला दिलं, मी स्वीकारलं. पण ज्या पद्धतीने तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंवर पेगविन युवराज पेगविन, तर आता मग गुजरात पेगविन तुम्हाला म्हणायचे का. आताही मला काल कळलं 1 to 1 आशिष शेलार तुम्ही कशासाठी. ते काय परीक्षा घेणार की काय, कशासाठी. आम्ही मुंबईकरांसाठी काम करतोय, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, मुंबईसाठी. जे जे काही चांगलं, जेव्हा ते पक्षप्रमुख होते उद्धवजी, तेव्हापासून काम चालू केलंय. गेली 25 वर्ष जेव्हा मांडीला मांडी लावून बसत होता तेव्हापासून चालू केलंय. आता तुम्ही जर म्हणत असाल ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, तर मग मलाही प्रश्न पडला, मग अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ह्यांची तरी कुठे भाजप राहिलंय. हा कुठे गेला भाजप, कुठे हरवला. आणि मग आता तुलना करत असाल तर मी आता तुम्हाला ती तुलना सांगते.
100% 264 कोटी खर्च आहे तर तिथे झालाय. त्या याच्यामध्ये 4 भाग त्यांनी केलेले. सायन सिटी म्हणजे त्याच्यामधली असलेलं वेगळं, ज्या मत्स्यालय उभं केलं त्याच्या पेंग्विन आहेत. आपल्याकडे पेंग्विनचा कक्षच वेगळा आहे. आपल्याकडे पेंग्विन हे नाही म्हटलं तरी 2000 स्क्वेअर फीटामध्ये आहे. आणि जेव्हा पेंग्विनला बघायला येतात ते नुसतं पेंग्विनची जागा नाही, तर पेंग्विनच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, ज्याच्यामध्ये सनलाईट कसा येईल, ज्याच्यामध्ये पेंग्विन कसे सुरक्षित राहतील. जे पेंग्विन आणले त्या पेंग्विनमध्ये एक पेंग्विन आपलं त्याच वेळेला संसर्ग झाल्यामुळे ऑफ झालं, हे रान उठवलं. आता इथेही पेंग्विन आणले, 6 आणले, आज 5 आहेत. एकाचं काहीच कळत नाहीये. विचारलंही मी, माझ्याकडे तो हे पण आहे की किती होते, 6 होते ना, तर एकाने हो. आणि जे पेंग्विन गेलं त्याबद्दल कुठे असेल, गेलं असेल, मला नाही माहिती. पण तुलना करताना आपण आफ्रिकन पेंग्विन त्या पक्षीगृहाचे जे क्षेत्रफळ आहे 780 स्क्वेअर फीट आहे. आणि दर्शनी भागामध्ये 7x3 आकाराचा 50 मिलीमीटर जाडीची एकच काच बसवण्यात आली. आणि इतका म्हणजे जे पेंग्विन तिकडेही लोकांचं छोटे साईजनी छोटे, आपले जरा मोठे, पण शेवटी पेंग्विन. आणि इतकं लोकांचं मनोरंजन करतात, इतकं लोकांचा ट्रेस त्यांना बघितल्यानंतर कमी होतोय. तर ह्या लोकांनी सतत आणि सतत आदित्यांना हिणवण्यासाठी त्यांनी चांगल्या कामगिरी केली आहे, पण न बघवत असलेले लोक पेंग्विन करून हिणवत आहेत. तर मी पण आज म्हणेन की गुजरातचे तिथल्या महापौर म्हणा, उपमहापौर म्हणा किंवा इतरही, त्यांना बिचारांना याच्यातलं काही हे नाही. त्यांचंही म्हणणं तेच आहे की आम्हाला लोकांना चांगलं द्यायचं आहे. पण गुजरातचं राज्य महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्र मुंबईचे मुंबईकर स्वतःला म्हणवणारे सतत मुंबईला बदनामी करतायत, सतत मुंबईचं हनन करतायत. जे आमच्या राणीच्या बागमध्ये आत्ता पण जी पेंग्विन कक्षातली देखभाल आहे, 4 तज्ज्ञ डॉक्टर, 3 अनुभवी प्राणीपाल, 3 इंजिनियर, 6 अभियांत्रिक तज्ज्ञ, असं 24 तास 24x7 म्हणतो ना, म्हणजे 24 आवर्स काम करणारे, 7 डेज में असे 365 दिवस शिफ्टमध्ये, 3 शिफ्टमध्ये काम करणारे. पण तिकडे पेंग्विन देखभाल करणारे एकही तज्ज्ञ डॉक्टर व अनुभवी प्राणीपाल नाही. हे मी तिथे 2-3 तास सगळी चर्चा केल्यानंतर मला कळलं. आजही आपल्याकडे मेल आहे, आजही आपल्याशीच कनेक्ट होत आहेत मुंबईशी. ज्या मुंबईच्या अनुभवाने पेंग्विन आले त्या अनुभवाचं त्यांनी हे पकडून, ज्यांनी दक्षिण आफ्रिकन पेंग्विन ते याच्यावरती इंडियामध्ये, की बाबा इंडियामध्ये महाराष्ट्र मुंबई आणि गुजरात अहमदाबाद हे कनेक्टिव्ह जवळ असलेले राज्य म्हणून त्यांनी 3 ते 4 महिन्यात ते 5-6 पेंग्विन दिले. आज 5 पेंग्विन आहेत. आणि किती त्या निष्पाप जीवांवर आम्ही आपलं राजकारण करणार आहोत. आजच्या घडीला आपण म्हणतोय, आजही म्हणतोय, पेपर आहेत, 17.5 करोड फक्त आपण ती संपूर्ण इमारत, संपूर्ण ते पेंग्विनचं सेट उभं करायला लागलेलं आहे. आपण हेही सांगतोय पुढील 3 वर्षाकरता 5-5 कोटीचं त्यांच्यावर त्यांचा दाना पाणी करून जो येणारा हे आहे खर्च वगळता आज मुंबईला 1.5 करोडच्या दरम्यानी फायदा होतोय.
आणि आपल्याला या संपूर्ण पेग्विनचा जो 267 कोटी खर्च आहे त्याच्यामध्ये पेग्विन वेगळं नाही, त्याच्यामध्ये ॲक्वेरिझम केलेलं आहे, मोठमोठे टँक बांधलेले आहेत आणि त्याच्यात त्यांनी हेही कबूल केलं, त्यांचं कौतुक आहे उलट की हेही कबूल केलं की बाहेरचे कोण आलेच नाही आमच्याकडे कोविडमुळे, पण आमच्याच इंजिनियरनी केलं. म्हणजे सल्लागारला देणारा हा पैसा तर वाचला. आणि त्याच्यामध्ये जो पेग्विन आहे आमचा गुजरातचा, तो पेग्विन 780 स्क्वेअर फीट इतका आहे. आणि अशा संपूर्ण ज्या खर्च हे करतंय, मला त्यांनी जे जे केलं आहे त्याबद्दल मला म्हणायचंच नाही. शेवटी प्रत्येक मुख्यमंत्री, प्रत्येक तिथला राज्यातला नगरसेवक लोकप्रतिनिधी चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात. तिथे जरा पण कॉन्ट्रोवर्सी नाही, तिथे पण आहेत, पण विरोधी पक्ष पण जर चांगलं आहे तर स्वागत करताना दिसते. मग मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांना काय झाले, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळा आकार उकार देऊन अस्थिरता कशी माजेल याकडे जर ते लक्ष देणार असतील तर मला वाटतं फार चुकीचं आहे. खर्चावरनं नेहमी बोललं जातं. आजही तिथे 4 मोठी म्हणजे ती रिव्हर कावेरी, सर रिव्हर कुठची, साबरमती, त्या रिव्हरचा टापू धरून 200-250 किलोमीटरचा तो असेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगलं केलं आहे. पण त्या चांगल्यामध्ये अधिक मुंबई चांगली हे कोणी तुम्ही जाऊन बघा, तेही चांगलं म्हणते, पण अधिक चांगलं ही मुंबई आहे. आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने तिथे 50 रुपये एंट्री फी आहे आणि त्यांनी असे घर बनवले आहेत, म्हणजे सर्पघर, चिडियाघर, अमकं घर, तमकं घर, प्रत्येक ठिकाणी 200 रुपये एंट्री आहे बघायला. मग मला प्रश्न पडतो, जेव्हा आम्ही इंडियाच्या बाहेरचं ह्या सगळ्याचं जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला तिथे 1000-2000 खर्च येतो बघायला जायला, म्हणजे गेल्यानंतरचा खर्च. तर आपल्याकडे कुटुंब आली तर आपण 100 रुपयात त्यांना सगळं बघायला देतोय. तर आपली पण जी वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय उद्यान हे पण 80च्या पुढे एकरामध्ये आपली आहे आणि मग त्या एकरामध्ये आपण 100 रुपयात बघायला देतोय. आणि तिथे प्रत्येक गोष्टीला, म्हणजे मी एक गोष्ट पाहिली, एक झोन केला ज्याच्यामध्ये फायर, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, ज्याच्यामध्ये पोलीस, ज्याच्यामध्ये कोर्ट, अशी 5 सेक्शन एकत्र आणि 5 सेक्शनला 200 रुपये. हे सेक्शन संपलं हे की पुढे 200 रुपये, ते संपलं की पुढे 200 रुपये. अर्थात कदाचित ती राज्य हे पैसे घेऊन अधिक काहीतरी चांगलं, पण तिथे आवाज नाही. सगळं जे काही आहे ते महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्यासाठी काही लोक, जी विरोधी पक्ष सतत प्रयत्नशील आहेत. महापौर म्हणून मी जेव्हा गेली, मी लपून गेली नाही, मी उजळ्याने गेली. मी तिकडच्या लोकांना कळवलं, तिकडच्या लोकांनी माझं खूप चांगलं आदरातिथ्य केलं. म्हणून मी मुंबईतल्या गुजराती बांधवांचे मनापासून तिथे म्हणजे ज्यांचं नेटिव्ह प्लेस पण राहिला आमच्या मुंबईत, त्यांचे मी आभार मानते. खरंच चांगली संस्कृती, जिलेबी फाफडा, किशोरबी नापडा हे त्यांनी बोलले. मग तुम्हाला काय पोटदुखी, चांगली संस्कृती आहे, चांगलं करतायत. आणि तिथल्या असलेल्या पैशांचं मी का सांगितलं, तर इथे त्याचं पुरं पोटदुखी करून ओकाऱ्या करायचं. त्यांनी जे केलंय, इथे जर आपण हे पैसे वाढवले
तर लगेच गळा काढतील. आज आपल्याकडे सिनियर सिटीजनना फ्री आहे, आज आपल्याकडे दिव्यांग लोकांना फ्री आहे, तिथे नाही आहे. मी विचारलं आणि हे शहानिशा तुम्ही करू शकता, म्हणजे मी खोटं बोलते अशातला प्रश्नच नाही आहे. सगळं वास्तव आहे, नीट आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नाही हे आम्ही तिथेच विचारलं, आपल्याकडे व्हिडिओ पण आहे. मग काय झालं की आमच्या महापालिकेशी कॉन्टॅक्ट करायचा, त्यांच्यावर मेल टाकायचे, त्यांच्याशी बोलाय. बरं, जे कोणी डॉक्टर आहेत ते पण मुंबईच करून गेलेले डॉक्टर आहेत. म्हणजे मुंबई ही सगळ्यात छान पूर्ण डेव्हलपिंगमध्ये पुढे असलेली, लोकांना चांगलं देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून, आघाडी सरकार म्हणून प्रयत्न करतायत. तर त्यांना सतत आणि सतत ह्या सगळ्यामध्ये अडकवायचं, मुंबईला बदनाम करायचं, महाराष्ट्राला बदनाम करायचं आणि भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडायचं. आम्ही नाही म्हणत इकडे भ्रष्टाचार चाललंय, इथे पैसे घेत आहेत, ते काय कशाला घेत आहेत, त्याच्यानंतर ते काय करणार हे त्यांचा प्रश्न आहे. तिथे असलेला विरोधी पक्ष सुद्धा चांगली गोष्ट करतायत म्हणून गप्प आहेत. पण इथे जे नाहीच घडत आहे, काही नसताना आवाज करतायत. आजही राणीच्या बागमध्ये कितीतरी लोक, आत्ता बंद आहे पण जेव्हा येईल तेव्हा मुद्दाम जा, कितीतरी लोक, नागरिक, बाहेरून येणारे मुंबईतले नागरिक अतिशय आनंदाने वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीची बाग हे बघायला येत आहे. कुठचा काम कुठे नेऊन चिटकवत आहेत मला तेच कळेनासं झालंय. मी मुद्दाम गुजरातवर नक्कीच माझी टीका नाही. गुजरातमध्ये जे काही होतं आहे, अहमदाबादमध्ये तिथला महापौर इतका साधा आणि सिंपल महापौर, जसे आमचे महादेव देवळे तसे ते तिकडचे देवळे, इतके साधे सिंपल सरळ. मग जे चांगलं आहे ते चांगलं म्हणते ना. जे पैसे घेतले जात आहेत त्या पैशांवर माझाही आक्षेप नाही. प्रत्येक गोष्टीला तिथे पैसा आहे. 50 रुपये एंट्री फी, प्रत्येक तो छोट्या छोट्या ह्याच्यातनं 200 200 200 200 200 200 करत फिरायचं. तिथे आतमध्ये काही रोबोटचे हे आहेत, रोबोटची अख्खी इमारत आहे, छान आहे. पण त्या रोबोटमध्ये पण तुमचं स्कॅनिंग होणार, त्याचे तर प्रचंड पैसे. तिथे तुमचं ड्रॉइंग करणार, त्याचे पैसे. तिथे तुम्ही बॅडमिंटन खेळणार, तासाला 40 रुपये. म्हणजे बस पैशाने आणि उठ पैशाने. उलट माझं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणणं आहे, नागरिक स्वखुशीने करतायत, तुम्हाला त्या पैशांनी त्याचा चांगला विनियोग करायचा आहे. पण निश्चित गुजरात डेव्हलप, अहमदाबाद होणारच, कारण पंतप्रधान स्वतः त्या तिथले सुपुत्र आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुरुवात केली तर ती चांगली आहे. पण इथे मात्र काही चांगलं करायला गेलो मुंबईकरांनी, ते प्राणी कुठे आहेत, आपण कुठचे आणणार होते की मात्र पैसे वाढवले, असा भ्रष्टाचार केला, तसा भ्रष्टाचार केला, एकही सिद्ध नाही करत आहेत. मी महापौर म्हणून सांगितलं, या ना आपण बसूया ना, सगळे या, बसूया, दाखवा. कारण प्रशासन भ्रष्टाचार करतो, सत्ताधारी, असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग तिथे काय आहे त्याचं उत्तर कोण देणार? तिथली कनेक्शन कुठे आहेत? महाराष्ट्रात आहेत की केंद्रात, दिल्लीत आहेत, कुठे आहेत, कोणाची आहेत? सगळ्याची उत्तरं मग द्या ना. आणि मी कशाला 1 to 1 हवी तुम्हाला? आणि जर सन्माननीय आशिष शेलारांना 1 to 1 माझ्याशी बोलायचंच आहे, पहिलं माफी मागा ना. कारण आपल्याला कोर्टाने सांगितलंय की बाहेर सामंजस्याने मिटवा, तर तुम्ही हायकोर्टात गेलात. मिटूया ना, या ना, बसा एकत्र. महिला वर्गांसाठी निव्वळ महापौरांवर महिला म्हणून जो काही तुम्ही आक्षेप घेऊन शब्दप्रयोग केला, माफी मागूया, माफी मागा. माझी नाही, समस्त महिला वर्गाची. आणि मग 1 to 1 बसूया.
माझी तयारी आहे. आता आपल्याकडे आणणार आहोत, म्हणजे येणार लवकरात लवकर आपण आणतोय. जे सफेद लायन आहेत, झेब्रा आहे, जिराफ आहे, चिता आहे, पक्षीगृह आहे, जाग्वार आहे. आपण हे पहिल्यांदा मुंबईत आणतोय आणि आपण हे ते पहिलं डिक्लेअर पण करतो, आणतोय. आपल्याकडे ज्याला मगर हां वॉटर ते पण करतोय की लोकांना एक आल्यानंतर खूप चांगलं गेल्या 2000 मला वाटतं 14 पासून आपण खूप चांगलं द्यायला लागलो. 14ला तर तुम्ही आमच्याबरोबर होता, तुम्ही हे करताय. मग तुम्हाला आत्ताच असं काय घडलं की मुंबई वाईट वाटायला लागली, महाराष्ट्र खूपच वाईट दिसतोय, मुंबई खूपच वाईट दिसते. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्याबरोबर भडीमार करणार असाल तर मला वाटतं अतिशय चुकीचं होईल. कारण इथल्या कंत्राटदारावर तुम्ही काल मी ऐकलं की कंत्राटदार जो हायवे कन्स्ट्रक्शन, तर तिथला जो मरीनस्केप कंत्राटदार आहे त्याने तर डायरेक्ट सांगितलं की नाही हम तो दिल्ली में बात करते. त्याच कोण होता त्याने, मला नाही ऑब्जेक्शन. कारण ज्याचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र आज आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, ज्यांनी मुख्यमंत्री पद, ते आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी असं काही सांगितलं मला आक्षेप नाही. असंच का, मग ते दिल्लीतच का? कारण तिकडनंच सगळं त्यांचा गुजरात, ज्याच्यामध्ये ते लहानाचे मोठे झाले, ज्याच्यामध्ये त्यांना आत्मीयता आहे, नेटिव्ह प्लेस. तर मग इथल्या मुख्यमंत्री पण नेटिव्ह प्लेसमध्ये आहेत. मुंबईत जन्मलेत आणि महाराष्ट्रातले ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत. मग त्यांच्यावर तुम्हाला आक्षेप का? नेटिव्ह प्लेसमध्ये ते डेव्हलप करू इच्छितात ना. इथे आक्षेप, आम्हाला तिथला अजिबात आक्षेप नाही. तुम्ही तुलना करा सांगितली म्हणून करतोय. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना, अरे तो गटार बांधतो, तो हे बांधतो, अरे त्यांच्याकडे तज्ज्ञ टीम आहे. ज्यांचा तुम्ही आता मला सांगताय त्यांची तज्ज्ञ टीम आम्ही पाहिली, विचारलं पण डेझिग्नेशन सहित विचारलं, कुठली तज्ज्ञ टीम आहे, तरी छान आहे. आणि इथे तर उच्च तज्ज्ञ टीम आहे, अधिकच छान आहे. मग त्याला छान म्हणायची तुमची रीत नाही, तुमचे संस्कार नाहीत. दरवेळेला विकास कामांमध्ये या, आपण त्याच्याबरोबर स्पर्धा करूया. टीका टिप्पणी, झडामझडी, डोकी फोडू, दंगली करू, दंगल होईल, अशी वक्तव्य करताय. आणि अशा मुंबईकरांनी त्यांचं मनोरंजन अशा पद्धतीने मुंबईकरांना सुद्धा मान्य नाही. त्यांना विकास कामांबद्दल हवंय आणि आपण विकासावर बोलूया. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे साहेब किती ठिकाणी शाळा, मला आता सांगायचंच आहे, बरं झालं, शाळेमध्ये 29 काय हजाराहून विद्यार्थी वाढले. ज्या लोकांना सतत काळजी होती महापालिकेच्या शाळांचा स्तर उंचावा, महापालिकेच्या शाळेमध्ये मराठी मुलं शिकली पाहिजे, शिकतायत. मराठी हा प्राधान्याने आहे, मराठीला कुठेही गळचेपी नाही, कोणालाच करू देणार नाही. आणि इतर भाषाही घेतल्यामुळे आज महापालिकेचा स्तर उंचावला. हा उंचावण्यामध्ये ज्यांनी परिश्रम घेतले, जे स्वतः आदित्य उद्धवजी ठाकरे सिनेट मेंबरपासून ते लक्ष देत आहेत. सिनेटची एक निवडणूक अख्खी पॅनल निवडून आणलं आणि इतक्या लहान वयात ते काम करतायत. त्या मुलाला तुम्ही पेगवीन करून हिणवणार. म्हणून आजपासून आम्ही म्हणतोय गुजरातचे पेगवीन, आशिष शेलार गुजरातचे पेगवीन, भातकळकर गुजरातचे पेगवीनकर. एक गोष्ट होती की तिथं तुम्ही म्हटलं की तिकीट दरामध्ये खूप डिफरन्सेस आहे. आपण एका व्यक्तीला 50 रुपये रेट देतो. तुम्ही म्हटलं की जर एका व्यक्तीसाठी 50 रुपये घेत असतं, पण वारंवार प्रत्येक विभागाला 200 रुपये दिले जातात. असे किती विभाग आहेत आणि एका व्यक्तीसाठी अशी टोटल सर्व बघायला
त्यांनी मोठे 4 पार्ट केलेले आहे. सायन्स रॉबोटिक्स, ॲक्वा गॅलरी, स्किड झोन्स आणि सायन्स असे 4 आहेत. मला विचाराल तर खरंच छान आहेत, पण तिथल्या पैशांवर मात्र हे काहीच बोलत नाही, कारण तिथल्या जनतेचा पैसा नाही का कर माफत याच्यातनंच जात आणि तिथे पूर्णतः PPP मॉडेल आहे, पूर्ण PPP मॉडेल. आणि तिथे महानगरपालिका नाही चालवत आहे, तिथे राज्य सरकार चालवत आहे. मग आपली महानगरपालिका सगळ्यात चांगली नाही का, जे आपण चालवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो. त्याच्यामध्ये आज आपण दिव्यांग सिनियर सिटीजनना तर वगळलंच आहे, म्हणजे आपण कुठेही पैसे मिळावे म्हणून चालवत नाहीये. आपण चांगलं मुंबईकरांना देण्यात यावं आणि एकदम म्हणजे अख्खं एक फॅमिली फक्त 100 रुपयात 75 एकरच्या जमिनीवर असलेलं सगळं बघतायत. आणि तिकडच्या जर तुलनाच करायची झाली तर जे केलंय ते चांगलं केलंय, पण ज्या पद्धतीने नागरिकांना जो भार येतोय, एंट्री फी 50, प्रत्येक जे 4 झोन मोठे केलेत त्याच्यामध्ये 5 गेम ठेवलेत. म्हणजे रॉबोटिक जर एक इमारत घेतली 3-4 मजली आहे, अप्रतिम, पण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रवेश फी 50, प्रत्येक ठिकाणी 5 हे बघितले 200 रुपये. म्हणजे एका घरातली जर 4 मुलं गेली तर त्यांना 800 रुपये, आई वडील गेले 1000-1500ला तर अख्खं कुटुंब फक्त एकासाठी. परत पुढे गेले तर ते वेगळे, परत पुढे गेले ते वेगळे. अशा पद्धतीने तिथे पैसे दिले जात आहेत, नागरिक खुश आहेत. मग इथे तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो? इथे एवढ्या कमी पैशात सुविधा देऊनही सतत आरडाओरडा का केला जातोय? का मुंबईला बदनाम करताय? हा माझा सवाल आहे. आता 8-9 मार्चला आपले मुंबई महापालिकेच्या दोघांची मुदत संपते, त्याबरोबर महापालिका प्रशासन जो आहे तो आणण्याचा सध्या विचार होतोय. नगरविकास विभागाने त्यातून राज्य निवडणूक आयोग या संदर्भात विचार करत आहे. काय प्रश्न होता? 8 मार्चला आपली मुदत संपते मुंबई महापालिकेची, तर त्यानंतर इतर महापालिकांमध्ये जसं मागील वर्षी प्रशासक नेमला गेलेला आहे, त्याच पद्धतीनं मुंबईसह इतर ज्या महापालिका आहेत तिथं देखील प्रशासक नेमण्याची हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत. काय सांगाल? नाही, मुळामध्ये निवडणूक आयोग हा सेपरेट डिपार्टमेंट असल्यामुळे आणि राज्य सरकार याच्यावर निर्णय घेतं. जे योग्य निर्णय असेल, मग तो कुठलाही असेल, प्रशासक नेमला जाईल किंवा नाही जाईल, तर त्या निर्णयाचं आम्ही सगळेच स्वागत करू. आम्हाला स्वतःला असं निवडणूक आयोग हा पूर्ण देशातच वेगळा आहे. ते स्वतः त्याचे निर्णय घेतात आणि त्याच्यावर राज्य सरकार निर्णय घेतो. आज सगळ्या बाजूनी आघाडी सरकार नीट काम करतं आहे, त्यामुळे ह्याचा सगळा नीट विचार होईल. कारण हा काय फक्त मुंबईसाठी नाही, तर अशा 17 महापालिका आहेत, त्या प्रत्येक महापालिकेचा सगळ्यांना मिळून एक निर्णय होईल आणि तो निर्णय मुंबई म्हणून, मुंबईची महापौर म्हणून नक्कीच मी स्वागत करीन, कारण इथे आयोगच वेगळा आहे. मेरी जब अहमदाबाद में विजिट सैटरडे को हुई, शनिचर को, हम लोग हमारे खुद के महानगर पालिका का एक भी पैसा नहीं लिया हमने. हम हमारे खुद के खर्च पे हम गए थे. हमारा फ्राइडे हम लोगों ने वो महानगर पालिका अहमदाबाद जिधर हमारे उनके महापौर और उनके उप महापौर उनको मैसेज दिया गया था. हम मेरे साथ हमारे जू के जो डायरेक्टर है वो थे, उनका टिकट उन्होंने खुद निकाला है. मेरा खुद का और मेरे साथ जो OSD हमने निकाला है. इसका मतलब है हम महानगर पालिका का एक भी पैसा लेके ये विजिट नहीं की.
मैंने कहा था कि मैं जाने वाली है, मुझे देखना है। और मुझे ये भी आज लग रहा है कि जो एनिमल है, बर्ड्स है, जो बोल नहीं सकते लेकिन उनके अदा से लोगों को मनोरंजन करते, उनके बारे में लेके राजनीति नहीं होनी चाहिए। आज हमने जो अहमदाबाद में जाने के बाद उनका आदरातिथ्य बहुत ही अच्छा था। जिलेबी फाफडा और किशोरीबेन आपडा असं त्यांच्या मुखातून जेव्हा निघालं तर मला खूप बरं वाटलं, महापौर म्हणून, मुंबईची नागरिक म्हणून। आणि जे माझ्या मुंबईमध्ये, हमारे मुंबई में गुजराती लोग जो रहते हैं, जिनका नेटिव प्लस गुजरात अहमदाबाद है, उनकी मैं आभारी हूँ। हमारे गुजराती जैन बांधव है, उनकी मैं आभारी हूँ, क्योंकि उनका नेटिव प्लेस वही है। उनके नेटिव प्लेस से मुंबई की एक प्रथम नागरिक उनको अच्छा मान सम्मान दिया, उसके बारे में मुझे कुछ इतराज नहीं है। और मैंने सबको अगवा करके मैं गई थी, मैं चुप नहीं गई थी। और मैंने कहा भी था कि मैं जाने वाली है। मुझे जिस तरह ये हमारे पेंगुइन को टारगेट करके, मुंबई के पेंगुइन को टारगेट करते हुए, वो टारगेट में आदित्य ठाकरे का बार बार नाम लेके जो हनन चालू है, तो मुझे आज मुंबई करके मेरा भी एक सवाल है। जिस गुजरात में 6 पेंगुइन लाए थे, हमारे पास उसका मेल भी है, मुझे उधर 5 ही पेंगुइन देखने को मिला। 6वां पेंगुइन किधर है, क्या है, उसका किसी ने भी जवाब नहीं दिया। उसका इतराज मुझे भी नहीं है, लेकिन इधर आने के बाद जो हमने 4 पेयर लाए थे, उसमें से एक जो हमारा संसर्जन इन्फेक्शन होने के कारण डेथ हुई, उसके बारे में तभी भी जिस आदित्य उद्धवजी ठाकरे सर, उन्होंने इतना प्रयास करके उनका हर एक का रजामंदी लगती है, बाहर के देश से लाने के लिए उनका जो पत्र व्यवहार होता है, वो उन्होंने मिल के, मीन हमारे महानगर पालिका के एएमसी डीएमसी डायरेक्टर मिल के उन्होंने किया। उसके बाद ये पेंगुइन दाखिल हुए मुंबई में। उसमें से एक इन्फेक्शन के कारण मर जाने के बाद तभी से आदित्य ठाकरे सर को उन्होंने पेंगुइन युवराज करके नाम रखा। तो मैं आज पूछती हूँ कि जो महाराष्ट्र में है, जो मुंबई में है, आशीष शेलार हो, भातकलकर हो, राणे के सुपुत्र हो, ये गुजरात के पेंगुइन है क्या? वो गुजरात के पेंगुइन है और इधर गला निकाल रहे हैं। आज भी मैं कहती हूँ, उधर का जो 4 सिस्टम में, सर इतने लिखून दिया जरा, 4 सिस्टम में वो बंटवारा हुआ है। जो हमारा पेंगुइन है, हमारे पेंगुइन का जो पेयर आए हैं, उनके नाम तो आपको सबको पता है, इधर का भी और उधर का। उधर के नाम जो नाम रखे गए वो किधर गुजरात के है, वो भी नाम इंडिया के, अपने देश के बाहर के ही है। नाम में कुछ नहीं है, बच्चे लोगों को अच्छा लगता है और बच्चे लोगों को या नागरिकों को बहुत ही अच्छा लगता है। तो उसके बारे में राजकारण करना, जो हमारे बोल नहीं सकते लेकिन उनके अदा से, उनके जो पूरी जानकारी से वो जो मज़ा मिलती है नागरिकों को, देना चाहिए। आज भी जिस तरह अहमदाबाद का जो पेंगुइन पार्क है, वो आज भी कंत्राटदार का भागीदार में है, पीपीपी में है। हमें इतराज नहीं है, क्योंकि जिस गुजरात का हम बात कर रहे हैं, जिस अहमदाबाद का बात करें, उसके सुपुत्र, नेटिव प्लेस के सुपुत्र
देश के पंतप्रधान सम्मानीय नरेंद्र मोदी जी है, उनकी खुद के राज्य के लिए अच्छी विजन है, अच्छा कुछ करना चाहते हैं, तो उसकी पेड्डुकी हमें होना नहीं चाहिए और हमें होती भी नहीं है। जिस तरह उधर का और महानगर मुंबई की बदनामी कर रहे जो हमारे इधर के विरोधी पक्ष के लोग, और मैं जब भी सैटरडे गई तो मैं सैटरडे ही सबको न्यूज़ देती थी जो कुछ है, या संडे भी, लेकिन मैं नहीं देना चाहती थी। मुझे नहीं है राजनीति करनी है, मुझे खाली कितनी अच्छी है जो हमें भी इधर कुछ करने को और कुछ अच्छा है वो, और कुछ हम मुंबई में भी कर सकते हैं क्या। हम मुंबई की महानगर पालिका और राज्य में उद्धव जी बाला साहब ठाकरे जो हमारे मुख्यमंत्री हैं, मिल के हमारे पंतप्रधान को कह सकते हैं कि आपका गुजरात इतना अच्छा है, तो हमारी मुंबई तो पहले से ही अच्छी है, बहुत ही अच्छी है, उसको और अच्छे करते। मैं नहीं करनी चाहती थी, जो एनिमल है, जो बर्ड्स है, वो बोल नहीं सकते, उनके ऊपर राजनीति मुझे पसंद नहीं, लेकिन आप करना ही चाहते हैं। मैं आने के पहले ही सैटरडे ही मैं अहमदाबाद में ही था, तब तक मैंने देखा इधर वॉमिटिंग चालू हो गई, मैं गई है करके, और बार बार उसके ऊपर बोलने लगे। मुझे नहीं बोलना चाहिए था, मैं नहीं बोलना चाहती थी, लेकिन अभी बोलेगी क्योंकि उन्होंने वॉमिटिंग किया है। वो गई, क्यों गई, देखना चाहिए कितना पैसा, मैं किसी का पैसा, मेरे मुंबई कर नागरिकों का पैसा हमारे व्यक्तिगत काम में नहीं लगना चाहिए। इसीलिए मैंने गाड़ी छोड़ी, तभी गाड़ी का पैसा नहीं, हमारे महानगर पालिका का महापौर निधि में बढ़ाने में मैंने बहुत ही सक्रिय किया है कि मेरे मुंबई कर लोगों को जो हेल्थ के बारे में मदद मिलनी चाहिए वो मैं करती हूँ। आज भी एक भी विरोधी पक्ष के जो हमारे नगर सेवक है बैठे हुए, एक भी रुपया नहीं दिए महापौर निधि में। क्यों नहीं दिया? मुंबई में प्यार है ना आपको, मुंबई में आप जीत के आए हैं ना, और पत्रा बहुत देते हैं, इसको मदद करो, उसको, हम सबको मदद करते, करना ही चाहिए। मुंबई महापालिका सबकी है, मुंबई में रहने वाले सब नागरिक, गुजराती हो, जैन हो, मराठी हो, क्रिश्चियन हो, मुस्लिम हो, कुछ भी, कॉस्मोपॉलिटन, सब धर्मीय, सब जात के लोग एक साथ बहुत अच्छी तरह रहते, तो आप मुंबई को क्यों बदनाम करते? गुजरात पेंगुइन कर अभी जवाब दे दो, आशीष शेलार हो या नीतीश राणे हो, नीतीश की नीतीश राणे हो, जवाब दे दो, आप भी गुजरात पेंगुइन कर है। और कंपैरिजन करनी है तो हमारा तो जो जिस तरह बहुत अच्छी तरह पंत प्रधान की भी मैं आभार मानती हूँ कि बहुत अच्छी तरह उन्होंने किया है, एक्वा गैलरी किया है, रोबोटिक्स किया है, किड जोन किया है, और ये क्या है, साइंस जोन किया है। जू, जो जिसको जू कहते, जू, वो जो अपना वीर माता जिजाबाई प्राणी संग्रह उद्यान है, वो जू है अपना मुंबई का हार्ट है। उस जू में पेंगुइन नहीं है, उससे देखना है तो उनको आधा घंटा गाड़ी से लगता है, जाना पड़ेगा। और एक्स गैलरी हो, एक्वा गैलरी हो, रोबोटिक हो, किड जोन हो, वह साइंस, हर एक में एंट्री फी 50 रुपए है। हर 5 मीन्स सर्पग्रह है, उसके अंदर जाना है, फी भरो, हर एक 20 रुपया, 30 रुपया, 40 रुपया ऐसे। मेरे पास उसका भी है, मैं देगी। मुझे नहीं कंपैरिजन करनी थी, कंपैरिजन नहीं करनी थी, लेकिन मैं आने के पहले ही उनको वॉमिटिंग होने लगा, इसीलिए मैं ये कंपैरिजन कर रही हूँ। जिस तरह वो कॉन्ट्रैक्टर, मैं आज भी कहती हूँ, चैलेंज है, जिस तरह वो जो
गुजरात का कॉन्ट्रैक्टर, क्या नाम है उनका, मरीनस्केप, उनको पूछो ये पैसे में इधर करते हैं क्या, हम लेने को तैयार हैं। जो हमारा पहला पैकेज 94 पॉइंट कुछ CR 92 पॉइंट CR 94 पॉइंट CR उसमें करने को आओ, हम देते हैं उनको ही 264 258 ऐसे करोड़ खर्चा किए है और अच्छा बनाया है। लेकिन उसमें लोगों का डेवलप, लोगों की पार्टनरशिप है, लोग पैसे देते हैं, 50 रुपए एंट्री फी, हर एक 200 रुपये, हर एक गेम खेलना है 40 रुपये, हर एक ही करना है 20 रुपये। मीन्स एक बार एक फैमिली एक्वा गैलरी में जाती है तो उसको एक को 200 और 50 250 रुपीज देना ही है, 250 रुपीज। सब फिश मैंने देखे, सब इंडियन फिश है। एक्वा जो गैलरी बना है बहुत अच्छी बनी है, उनके खुद के लोगों ने की है, एक्सपर्ट नहीं है तो फी बच गई, तो भी इतना खर्चा। बाद में हम रोबोटिक, मैंने बोला बहुत अच्छा, अब पूरी बिल्डिंग है, लेकिन उसमें भी 50 रुपये पहला भरो उसके बाद 5 गेम खेलो 200 रुपये दे दो, 5 गेम खेलो 200 रुपये दे दो, आधा घंटे के ऊपर होता है तो 40 रुपये दे दो। लोग देते भी है। उधर के विरोधी पक्ष नेता को ये नहीं सवाल उठता है, उनको लगता है कि गुजरात अहमदाबाद बहुत अच्छा होना है तो ये सब करना है, और आज भी उधर PPP मॉडल में ही चल रहा है और इधर हम PPP में करना चाहते तो बेच दिया। कंपैरिजन नहीं होनी चाहिए, हर एक राज्य अलग होता है, लेकिन इतना होने के बावजूद भी सेफ खेल खेल रहे, मुंबई को बदनाम कर रहे, महाराष्ट्र को बदनाम कर रहे। जिस तरह हमारे पंतप्रधान सम्मानीय नरेंद्र मोदी जी चाहते गुजरात अच्छा हो, अहमदाबाद अच्छा हो, तो हमारे भी मुख्यमंत्री जो नेटिव प्लेस में है मुंबई के, वो चाहते हैं, वो पहले से ही चाहते हैं, अभी तो मुख्यमंत्री बने, तो उसमें आपको वॉमिटिंग को हो रही है। जो गुजरात पेंगुइन का है अभी आशीष शेलार, भातकलकर या राणे, जवाब दे दो, लोगों को दे दो, मुझे नहीं, 1 to 1 करो। क्यों? चलो करना ही है ना। तो जिस तरह मुंबई के, महाराष्ट्र के, पूरे देश के महिलाओं का जो अपमान हुआ है आशीष शेलार से, कोर्ट ने भी कहा है बाहर जाके अच्छी तरह बात करो, मेरी नहीं सबकी माफी मांगो, मैं बैठने को तैयार हूं। भाई हिंदी में एक बात बताइए, अहमदाबाद जाने का मकसद क्या सिर्फ यही था कि बार बार BMC को टारगेट किया जा रहा था, खर्च को लेकर, पैसे की बर्बादी को लेकर, या फिर आदित्य ठाकरे के नाम पर जिस तरह से राजनीति की जा रही थी, और क्या वो मकसद आप वहां पर जाकर हासिल करने में कामयाब हुए? नहीं नहीं, मैं पहले ही बात की है कि मेरा कोई मकसद नहीं है। जो अच्छी चीज़ है, जो हमारी मुंबई में पहले से ही है, जो हमारी मुंबई पहले से खूबसूरत है, और उसको खूबसूरत कैसी की जाएगी, और उसके लिए जो हमारे पंतप्रधान है सम्मानीय नरेंद्र मोदी सर, और खुद के नेटिव प्लेस में इतना अच्छा करना चाहते हैं, तो उसका और हमारे मुंबई में और कैसा हम अच्छा करें, इसीलिए मैं गई थी। मैं खुद के खर्चे पे गई थी, मैंने कौन सा भी एक भी रुपया महानगर पालिका का इन्वेस्ट नहीं किया है। मुझे पता है कि मुंबई में मुंबई के नागरिकों का पैसे का अच्छी तरह विनियोग होना चाहिए, इसीलिए मैंने जब भी मैं महापौर बनी तभी मैंने वो फैमिली की गाड़ी ये सब छोड़ दी, मैंने कभी उसका जिक्र नहीं किया। आज भी हम मुंबई में जो मैंने उधर भी जो वाइट टाइगर देखा, वाइट टाइगर है, एलिफेंट है, वो बहुत अच्छी तरह है,
लेकिन पेयर नहीं है, अकेला है। हम तो पेयर लाते हैं, क्योंकि दो जेंडर एक साथ रहते हैं तो उनकी मानसिकता बहुत पशु हो, मनुष्य हो या बर्ड हो, वो पेयर में अच्छे रहते हैं। आई डोंट माइंड, उसको उसके लिए भी मेरा कुछ इतराज नहीं है, मेरा कुछ ये नहीं है। अभी भी हम चाहते कि हमारा व्हाइट लायन आए वो पेयर में आए, जागवार आए वो पेयर में आए, जेब्रा लेना है वो भी पेयर में आए, जिराफ, चीता, बर्ड हाउस, सब कुछ भी चलेगा, लेकिन वो पेयर में चाहिए, दो चाहिए जेंडर में। और मेरा कोच गुजरात के पैसे इतना क्यों ले रहे, ये मेरा सवाल नहीं है। उनका राज्य है, उनके राज्य की जनता खुश है, उनकी की राज्य की जनता दे रही है, तो मुझे इतराज नहीं है। लेकिन उसको कंपैरिजन करके जो हमारी मुंबई पहले से ही खूबसूरत है और उसको खूबसूरत बनाना चाहते हैं, जो हमारे नेटिव प्लेस मुंबई में जन्म हुए मुख्यमंत्री, जो पहले से ही मुंबई के लिए काम करते आए हैं, तो उनके बारे में बार बार ये पेपर देखो करके जो मुंबई कर लोगों को या महाराष्ट्र को जनते को गुमराह करने का कोशिश चल रहा है, मुंबई को बदनाम करने का कोशिश चल रहा है, उसके ऊपर मुझे इतराज है। हमारे आदित्य को उन्होंने आज भी ये भी लायन लाने के लिए सब जैसे मैंने एनिमल बर्ड्स वो आज भी खुद संपर्क कर रहे हैं, तो बाद में उनको अभी पेंगुइन से उनको ये करे, तो तुम लोग गुजरात के पेंगुइन है। और इसीलिए मैं हाथ जोड़ के विनंती करती हूँ, बर्ड एनिमल इनके ऊपर जो बेचारे अपने अदा से लोगों को खुश करते, उनके ऊपर राजनीति नहीं होनी चाहिए। हम विकास काम के बारे में एक साथ बैठेंगे, विकास जो काम हो रहे उसके बारे में आप जो बात कर रहे, ये हुआ है भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार। मैं नहीं चाहती है गुजरात में ये पैसा ले रहे, उसका मुझे कुछ इतराज नहीं। इतना पैसा ले रहे, गुजरात की जनता खुश है, गुजरात की जनता पैसा दे भी रही, तो हमें क्यों इतराज। लेकिन हमारे मुंबई में जो हमारी 75 के ऊपर एकड़ की जमीन है, उसके ऊपर 100 रुपए में पूरी फैमिली एक साथ पूरे दिन में इधर मजा ले रही है। हमारे जो सीनियर सिटीजन है उनको फ्री किया है, हमारे जो दिव्यांगन है उनको फ्री किया है। उधर हर एक को सबको पैसा लगता है और गुजरात की जनता दे भी रही है, खुश है। विरोधी उधर के कुछ बात नहीं करे, तो इधर के विरोधी पक्ष के लोगों को क्या हुआ है। मुंबई खूबसूरत है, उसको और खूबसूरत बनाना चाहते तो साथ में आके करना चाहिए। तो उसके ऊपर हर एक राज्य की कंपैरिजन करेंगे आप, उसका इतराज है। रेस्टोरेंट के जो ओनर्स हैं उन्हें दिक्कत हो रही है कि जो वक्त है उसकी समय सीमा बढ़ाई जाए, क्योंकि जो पाबंदियां हैं अभी खास करके जो कम हो गई, स्कूल शुरू हो गए हैं, मामले भी कम आ रहे हैं, तो क्या इस पर विचार किया जा रहा है? नहीं, एक तो हमारी बीएमसी खुद निर्णय लेती भी है, लेकिन जो टास्क फोर्स है या हमारे आघाड़ी सरकार के सब मिलके, मीन्स मैं ऐसा नहीं बोलेगी कि आघाड़ी सरकार लेते, विरोधी पक्ष भी साथ आते तो उनको लेके निर्णय होता है। वो निर्णय अभी तक मेरे पास नहीं आया है, लेकिन मुझे लगता है जैसी मुंबई में संख्या कम हो रही है, उसका मतलब है मुंबई कर लोग हमारे अच्छी तरह उसका पालन करते, इसलिए आज भी बाकी राज्यों में, बाकी शहरों में आज भी ओ माइक्रोन म्यूकस, जो ब्लैक म्यूकस, वाइट, उनका प्रादुर्भाव बढ़ रहा है। लेकिन अपनी मुंबई आज भी सुरक्षित है। इसका मतलब है ये श्रेय पूरा मुंबई कर और जो महानगर पालिका की यंत्रणा उनको जाता है, और इसीलिए ये जो निर्णय वो हमारे पास जब भी आएंगे तभी मैं आप बोल सकती।
इनको एक तो भाजपा को पता है, आपने बोला, और इधर एक प्रोसेस है, ये प्रोसेस से हम भी चाहते हैं कि अच्छा हो, लेकिन प्रोसेस करने में टाइम जाता है। 10 दिन में क्या तुम्हारे घर के या मेरे घर के है क्या, उठाया और नाम दिया? प्रोसेस में आओ ना। 10 दिन के बाद में उसका क्या, ये अल्टीमेट हो सकता है क्या? ये तो दादागिरी हो रही है, जानबूझ के मुंबई को अस्थिर कर रहे हैं, ये सही बात नहीं है। जाम्बोरी मैदान में पहले से नेम प्लेट था, किसका नेम प्लेट था, वो हटाया गया है, ऐसा आरोप। एक तो हटाया नहीं गया है, जाम्बोरी मैदान जाके देखो, सही पेटदुखी यही है कि एक साथ जाम्बोरी मैदान ऐसा अच्छी तरह उसको देख रहे हैं, उसमें अच्छी तरह उधर के नागरिकों को सुनो, वो जा रहे हैं, अभी जॉगिंग पार्क है, बच्चे लोगों का है, हर एक खेलने वाले लोगों का है, हर एक जाम्बोरी मैदान ने अच्छी तरह अभी सांस लिया है। जो नामकरण है उसके बारे में जो आदित्य ठाकरे उनके मुख्य आमदार है, एमएलए है, उधर के नगर सेवक हमारे बेस्ट चेयरमैन आशीष चिम तय करेंगे ना। 10 दिन में नाम दे दो, 10 दिन में प्रोसेस है ना, पढ़े लिखे है ना, हर एक की प्रोसेस होती है, प्रोसेस होने दो। टीपू सुल्तान के नाम पर शिवसेना तो बहुत पहले से विरोध करती रही है, उनका हमेशा से टीपू सुल्तान को मुगल आक्रांता मानती रही है। अब टीपू सुल्तान के नाम का गार्डन कैसे हो सकता है? नहीं है, नहीं है, जो नहीं है उसको लेके ही वो पीट रहे छाती। मैं यही तो कहना चाहती हूँ, मराठी में कहावत है, साप म्हणून दोरी आपटायची, वही काम चालू है। नाम तो अभी भी नहीं है, जो नहीं है उसको लेके मुंबई को अस्थिर करेंगे, करना चाहते हैं, और जानबूझ के बार बार मुंबई के बारे में अच्छा नहीं बोलना है, उसको मुंबई को बदनाम करने का एक षड्यंत्र है। वहाँ जो बोर्ड लगा है टीपू सुल्तान का, वो बोर्ड नहीं है, उनका जो आमदार है उन्होंने भी कहा है कि मैं उनके साथ बात करके नहीं कर, वो अभी अधिकृत नहीं है और महानगर पालिका का उसका कुछ संबंध नहीं है। जो महानगर पालिका की पूरा मैदान, उसमें कुछ एकड़ लेके हमारे उदयचंद या डिपार्टमेंट को दिए, बाकी जमीन पूरी आज भी कलेक्टर उनके ताबे में है, उसका हमारे को नहीं दिया है। जो दिखाया जाता है वही नाम से वो सही है कि पूरी जमीन है, लेकिन उसका 1/4 भाग ये महानगर पालिका को हैंड ओवर हुआ है। 1/3 पूरी जमीन आज भी कलेक्टर के नाम पे है और उसका नामकरण नहीं हुआ है। मैं मुंबईकर को आभारी हूँ, यही कहती हूँ कि आपने जो सवाल पूछा है, मैं मुंबईकर लोगों की आभार मानती हूँ, उन्होंने बहुत अच्छी तरह फॉलो किया है। और हमारे प्रशासन, राज्य सरकार, आघाड़ी सरकार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राजेश टोपे और हमारा पूरा मंत्रीगण और हमारा महानगर पालिका, उनके मैं आभार मानती हूँ कि ये सब का जो नतीजा है या जो कम हुआ है वो सब उनका काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।